हॅलो फ्रेंड्स, आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी रव्याचे मोदक कसे बनवायचे हे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रव्याचे मोदक बनवण्यासाठी मी या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी 4 मोठे चम्मच तूप टाकून घेते। तूप आपलं तापल्याच्या नंतर आपण यामध्ये 1.5 वाटी रवा टाकून घेणार आहोत। रवा या ठिकाणी आपल्याला बारीक वापरायचा आहे। बारीक रवा वापरल्याने खूप छान असे मोदक होतात। आपल्याला हा रवा कमीत कमी 8 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचा आहे, खमंग असा। एक 5-7 मिनिटं झालेली आहे आणि आपण बघू शकतो आपल्या रव्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आपल्याला हे सगळं कमी फ्लेमवरच करायचं आहे, ज्यामुळे रवा चांगला भाजला जातो आणि आपले मोदक हे असे छान होतात। अजून आपण या रव्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। 2-3 मिनिटं झालेली आहे। या ठिकाणी आपण या वेळेला यामध्ये थोडे ड्रायफ्रूट मिक्स करूया। यामध्ये मी काही काजू बदाम टाकलेले आहेत। याला खूप जास्त बारीक करायचं नाही, काप करून घ्यायचे याचे आणि हे यामध्ये आपण मिक्स करून भाजूया याला। ड्रायफ्रूट हे रव्यामध्ये छान भाजल्या गेल्याच्या नंतर त्याची टेस्ट छान लागते, त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचे याच्यासोबतच रव्यासोबत। एकूण 8-10 मिनिटं झालेली आहे। आपण हा रवा छान भाजून घेतला आणि कलर पण बघू शकता तुम्ही किती छान कलर आला याला। या ठिकाणी आपण यामध्ये अर्धी वाटी दुधावरची जी साय असते ती जमा केलेली होती, ती या ठिकाणी मी टाकून घेते। साय टाकल्याने हे मोदक सॉफ्ट होतात, छान होतात। साय टाकल्याच्या नंतर पण आपल्याला याला 1 ते 2 मिनिटं असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं आपण साय टाकल्याच्या नंतर याला भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता हे मिश्रण छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे। या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेते। मी ताटामध्ये हे मिश्रण ओतून घेते। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे। तर 1 वाटी यामध्ये पिठी साखर मिक्स करते मी। तुम्ही आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता। साखर मिक्स केल्याच्या नंतर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही हे मिश्रण आपलं थोडं थंड झालेलं आहे। आपण आता याचे मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी मी अगोदर असा मोदकचा साचा घेते आणि त्याला आतमधून तूप लावून घेते। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे मोदक बनवून तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे आणि टेस्टी पण खूप होतात। तुम्ही पण नक्की करून बघा। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत।